आहे आमच्या ग्रुपमधला सुंदरा. जय शिवराय. मी दिव्या. तर आता मी जात आहे काबोदरामा बीचला. इथे मी थोडीशी रेडी झाली. सो कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी दिसते ते. आता मी पोहोचले बीचच्या व्ह्यू पॉइंटला. इथून आपल्याला खूप सुंदर बीचचा व्ह्यू दिसतोय. सो मी थोडं एन्जॉय केलं आणि मला भूक लागलेली त्यामुळे मॅगी ऑर्डर केली आणि मॅगी खाल्ल्यानंतर आता आपण जात आहोत कायाकिंगसाठी. तर कायाकिंग हा व्ह्यू पॉइंट पासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि तुम्ही रस्ता बघू शकता किती सुंदर आहे ते. पूर्ण नारळाच्या झाडांनी भरलेला रस्ता आहे आणि इथे आपल्याला पर बोट मागे ₹500 चार्जेस करतात. सो बोटमध्ये आपण सिंगल बसू शकतो किंवा डबल. आणि इथे मला खेकडं भेटलेलं, सो मी त्याच्यासोबत एन्जॉय करत होती. आणि इथली खास गोष्ट म्हणजे इथे क्रिस्टल क्लिअर पाणी आहे आणि पूर्ण नारळाने गच्च भरलेला स्पॉट आहे. तुम्ही माझ्या डोक्याच्या वर बघू शकता. आणि विशेष म्हणजे संडे होता आणि संडेची गर्दी खूप होती. आणि खास गोष्ट म्हणजे पहिल्यांदा मला गर्दीत असं चिडचिड नाही झाली. खूप मस्त वाटलं आणि खूप एन्जॉय केलं मी. कारण का ही जागा खूप पीसफुल होती. मला खूप जास्त आवडले. मी एन्जॉय केल्यानंतर आता मी बीचला आली आणि बीचचा सनसेट ऑलमोस्ट झालेला आहे. वातावरण एवढं क्लिअर नव्हतं त्याच्यामुळे सनसेट काय सुंदर झालेला नाही जसा मला पाहिजे होता तसा. तर मी इथे परत थोडंफार एन्जॉय केलं आणि एन्जॉय केल्यानंतर परत आता आपण व्ह्यू पॉइंटला चाललोय. इथे थोडा वेळ बसली, थोडंसं सुकूनवाली वाईब घेतली. खूप मस्त अशी हवा सुटलेली. त्यानंतर थोडीशी चहा ऑर्डर केली आणि चहा पिली. चहा पिल्यानंतर परत थोडा वेळ बसलो आम्ही, एन्जॉय केला व्ह्यू आणि नंतर मोस्ट व्हायरल लोकेशनला पोहोचलो. ते म्हणजे हे फोटोशूटचं लोकेशन. सो इथे फोटो काढले. मी खूप आधी हे लोकेशन पाहिलेलं आणि वाटलं नव्हतं इथे मी जाईल. तर मला खूप छान वाटलं. त्यानंतर पेट पूजा केली आणि रूमवर आल्यानंतर थोडंसं लुडो खेळलो. लुडोमध्ये खूप छान गेम झाली. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय शिवराय. बाय बाय.